हॅलो एव्हरीवन. इथे निफ्टीचा चार्ट मी ओपन केलेला आहे आणि दुपारी मी एक रील टाकली होती आणि ज्यावेळेस मार्केट इथं होतं ह्या रेड कॅन्डलजवळ, तर तेव्हा मी रील टाकली होती एक. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट आता पंप व्हायला सुरुवात झाली आहे आणि जर ही लेवल मार्केटने ब्रेक केली तर मार्केट वरती जाऊ शकतं. आणि इथं मी लेवलसुद्धा दिली होती दुपारी की 25,355च्या वर जर मार्केट सस्टेन झालं तर मार्केट वरती जाऊ शकतं. आता ह्या रीलचं लॉजिक काय होतं, 25,355चीच काल लेवल मी दिली होती कारण की हा प्रिव्हियस एक गॅप होता आणि तो गॅप फिल होण्यासाठीची ती लेवल होती आणि म्हणून मी ती लेवल सांगितली होती. ओके. सो ही खूप स्ट्रॉंग लेवल आहे आणि ह्याच्यावर जर मार्केट सस्टेन झालं असतं तर मार्केट वरती जाणार होतं. आता लगेच तुम्ही बाय साईडचा किंवा लाँग पोझिशन घ्यायची होती का, तर कधी घ्यायची होती त्याचं लॉजिक पण मी आता लगेचच तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट, इथे जर का तुम्ही इथं रेड कॅन्डल बघाल तर ही इनसाईड कॅन्डल बनली. ओके. सो जेव्हा इनसाईड कॅन्डल बनते तर त्याचं क्लिअर लॉजिक असं असतं, जेव्हा ती इनसाईड कॅन्डल बनल्यानंतर तिचा प्रिव्हियस जी लाँग कॅन्डल असते तिचा हाय किंवा लो तुटल्यानंतरच तुम्ही कोणती पण पोझिशन घेऊ शकताय. म्हणजे जर ही इनसाईड कॅन्डल बनली आहे आणि हिनं जर प्रिव्हियस कॅन्डलचा हाय तोडलेला नाही, तर याचा क्लिअर अर्थ असा आहे की इथं तुम्ही लाँग पोझिशन लगेच नाही घेऊ शकत. आणि कारण की इथं जेव्हा ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय तुटला असता तेव्हा मार्केट जे आहे ते खूप जोरात पंप झालं असतं आणि मार्केट खूप वरच्या साईडला फुटलं असतं. ओके. त्यामुळे तुम्ही वरच्या म्हणजे अपसाईडचा ट्रेड लगेच करायचा नव्हता किंवा डाऊन साईडचा पण लगेच का नाही करू शकत, कारण की ह्याच कॅन्डलचा जर लो तुटला असता तर तुम्ही लगेच शॉर्ट पोझिशनसुद्धा घेऊ शकत होता. त्याच्यानंतर तुम्हाला असे ज्यावेळी कॅन्डल्स बनतात त्यावेळी वेट करायचं असतं. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे एक अंदाजे माहिती आहे की ह्या लेवलच्या वरती जेव्हा मार्केट जाईल त्यावेळी मार्केट आता वरती फुटण्याची शक्यता जास्त आहे. आता प्रीमियमसुद्धा फुटायला सुरुवात झाली आहे. पण तुम्ही लॉजिकली जर बघाल तर असंच आंधळेपणाने लगेच ट्रेड टाकायचं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअरली बघायच्या आहेत. यासाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे. आणि त्याहीपेक्षा तुम्हाला जर सेफ करायचं असेल तर मी तुम्हाला ही लेवल दिलीच होती की 25,355च्या वर सस्टेन झालं तर तुम्ही लाँग पोझिशन घेऊ शकताय. तर मग आणखी तुम्हाला जर सेफली खेळायचं असेल तर 25,355च्या वर मार्केटला सस्टेन होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर जो सेटअप बनेल लाँगसाठी तेव्हा तुम्ही ट्रेड करू शकता. ओके. त्यानंतर इथे काय झालं आज मार्केटमध्ये की हा हाय तुटलाच नाही. ओके. आणि नेक्स्ट टाईमसुद्धा पुन्हा इथं त्याच लेवलला गेलं मार्केट, पण मार्केटने ती लेवल तोडून वरती गेलं नाही. याचा अर्थ काय की मार्केट वरती जाण्यासाठी इंटरेस्टेड नव्हतं. त्यामुळे तुम्ही लाँगचा जो ट्रेड आहे तो सोडूनच द्यायचा होता. आता शॉर्ट जर घ्यायचं झालं तर शॉर्ट कधी घ्यायचं? आता ह्या कॅन्डलनंतर तुम्हाला कन्फर्म झाले की मार्केट वरती जातच नाही आहे. ओके. मार्केट वरती जायला इंटरेस्टेड नाही आहे. पण मग शॉर्ट घ्यायचं असेल तर काय करायचं? तर हा जो नेक्स्ट हाय बनला आहे किंवा त्याच्या लेवलचा जो हाय बनला आहे त्याच्यासाठी जवळचा कोणता स्विंग लो आहे? तर हाच आहे. ओके. हाच जो स्विंग लो आहे, हा ज्यावेळी स्विंग लो तुटतो तेव्हा तुम्ही शॉर्टची पोझिशन घेऊ शकता आणि इथे बफर लावून तुम्ही इथं वरती स्टॉप लॉस लावू शकता. हे त्याचं झालं पहिलं लॉजिक. त्याहीपेक्षा जर का कुणाला सेफली राहायचं असेल, अजून कन्फर्मेशन पाहिजे असेल, तर तुम्ही हा वाला जो क्लिअरली दिसणारा जो स्विंग लो आहे हा तुम्ही कन्सिडर करू शकताय. हा स्विंग लो तुटल्यानंतरसुद्धा तुम्ही तुमचा ट्रेड घेऊ शकता आणि तुम्हाला एक 1:1 चांगलं टार्गेट भेटेल. इवन मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की जर हा हाय तोडून म्हणजे मार्केट जर 355च्या वरती जर गेलं नाही तर मार्केट ह्या लेवलवरून पडूसुद्धा शकते, कारण की बऱ्याच वेळा मार्केट ह्या लेवल्सवरती ह्या लेवलवर येऊन रिटर्न खाली येते. ओके. सो हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जर लेवल तोडून मार्केट वर नाही गेलं तर मार्केट पडू पण शकतं, कारण की इथे एक लेवल आहे, इथे खाली एक गॅप आहे, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके. सो लॉजिकली मार्केट इथे खालीपर्यंत पण येऊ शकत होतं. पण आता जर तुम्ही ऑलरेडी इथे शॉर्टची पोझिशन घेतलेली आहे तर ते तुम्ही कुठंपर्यंत तुमचे पोझिशन हे करू शकताय, होल्ड करू शकताय, कारण की तुम्हाला माहिती नाही की मार्केट इथे गॅप फिल करायला येईल की नाही. सो पहिलं लॉजिक हेच आहे की तुम्ही तुमचं 1:1 टार्गेट झालं की तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करायला स्टार्ट करायचं. काही प्रमाणात तुम्ही तुमची
पोझिशन होल्ड करू शकता. पण आणखीन एक गोष्ट, आता तुम्हाला कन्फर्मेशन नाही आहे की मार्केट इथे खाली गॅप फिल करायला ह्या लेवलपर्यंत येईल की नाही हे तुम्हाला नक्की माहिती नाही. ओके, सो तुम्हाला आणि इथे ट्रॅपिंग होण्याची पण पॉसिबिलिटी आहे. आता ह्याचं कन्फर्मेशन तुम्हाला कसं मिळणार की मी माझा ट्रेड आणखी म्हणजे होल्ड करू की नाही, की सगळी पोझिशन मी कट करू. सो त्यासाठी मी तुम्हाला सांगते RSIचा वापर करायचा. इथं जायचं, FX दिसते इथं, आणि इथून इंडिकेटर लावायचं RSI. ओके, आता RSI लावल्यानंतर मी इथं मोठं करून दाखवते थोडंसं, म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, आता ज्यावेळी इथे जर का तुम्ही बघाल, इथे इथे मार्केट खाली जाते. ओके, इथे मी दाखवते तुम्हाला, इथून मार्केट खाली जाते, पण इथे RSIमध्ये जर बघाल तर क्लिअरली RSIमध्ये वरच्या साईडला जाते. म्हणजे इथे काय झालं, डायव्हर्जन बनला आहे. हां, तो जेव्हा पण असा डायव्हर्जन बनतो तर इथे क्लिअरली समजते की मार्केट ह्या लेवलपासून वरतीच जाणार आहे. इथून मार्केट वरती जाणार आहे. मार्केट खाली जाण्यासाठी इंटरेस्टेड नाही आहे. ओके, सो आणखीन एक कन्फर्मेशन तुम्हाला हे पण मिळालं असतं की जी पहिली कॅन्डल होती, ह्या कॅन्डलचा लो तुटला असता सस्टेनेबल, तर मार्केट इथे गॅप फिल करायला गेलं असतं. पण तसं काही झालं नाही. मार्केट त्याच लेवलवरनं पुन्हा वरती पंप झालं आहे आणि इथे RSIमध्ये क्लिअरली डायव्हर्जन बनलं आहे. त्यामुळे तुम्ही इथून पुन्हा एकदा लॉंगचा ट्रेड करू शकत होता. इथून तुम्हाला इथंपर्यंतचं टार्गेट व्यवस्थित क्लिअरली भेटत होतं. राईट, सो अशा प्रकारे तुम्हाला ट्रेड करत असताना सगळ्या पॉसिबिलिटीज चेक करायच्या असतात आणि सगळे लॉजिक्स चेक करायचे असतात. RSIचा तुम्हाला एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जर 10पेक्षा जास्त कमेंट्स आल्या आणि लोक जास्त इंटरेस्टेड असतील तर मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत RSI कसा वापरायचा आणि कधी वापरायचा हे तुम्हाला मी क्लिअरली सांगेन. ओके, थँक्यू.